नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर झटाले आपल्या या द स्टडी या प्लॅटफॉर्मवर आपलं खूप खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या माननीय उच्च न्यायालयाच्या क्लर्क टायपिंग परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काही संभाव्य मुद्दे क्लिअर करणार आहेत। ते म्हणजे 4 मुद्दे आहेत एकूण। पहिला मुद्दा म्हणजे कीस्ट्रोक, त्यानंतर आहे टॅब किंवा एंटर बटन, त्यानंतर कीबोर्ड कुठला वापरावा किंवा परीक्षेत कुठला कीबोर्ड येण्याची शक्यता आहे, आणि चौथा आणि महत्त्वाचा म्हणजे तुमचे मिस्टेक म्हणजे चुका कुठल्या कुठल्या काउंट होतील। तर आपण वन बाय वन 4 मुद्द्यांना हात घालूया। तर सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे कीस्ट्रोक। आपण थोडक्यात कीस्ट्रोक म्हणजे काय ते समजून घेऊया आणि मग तुमचं टार्गेट डिसाईड करूया की तुम्ही कशा पद्धतीने तयारी करावी। तर कीस्ट्रोक म्हणजे नेमकं काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कीस्ट्रोक म्हणजे एखादा शब्द टाईप करण्यासाठी तुम्ही प्रेस केलेल्या एकूण कीज। आता उदाहरणार्थ बघा, मी 3 शब्द इथे घेतो। पहिला लॉ, आता याच्यामध्ये 3 कीस्ट्रोक असतील। त्यानंतर ज्युरिस्डिक्शन, त्याच्यामध्ये एकूण 12 कीस्ट्रोक असतील। आणि तिसरा शब्द घेऊया आपण, तो म्हणजे जज, त्याच्यामध्ये 5 कीस्ट्रोक असतील। थोडक्यात काय, तर तुम्ही प्रेस केलेला की, तो शब्द टाईप करण्यासाठी तुम्ही प्रेस केलेला की। विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशमध्ये हे कीस्ट्रोक जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीत, परंतु ते मराठीत आहेत, त्याच्यामुळे आपण कीस्ट्रोकचे जास्त खोलात जाणार नाही। मराठीत कशी आहे तर बघा, मयूर शब्द 3 अक्षरी जरी दिसला असला तुम्हाला, तरी त्यासाठी एकूण 4 की प्रेस करावे लागतात। म, य आणि उकारासाठी सुद्धा 1 की असते। तर आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। आपली टायपिंग परीक्षा ही इंग्रजीतून होणार आहे, म्हणून कीस्ट्रोकचे जास्त खोलात न जाता मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली। कीस्ट्रोक म्हणजे तुम्ही एखादा शब्द टाईप करण्यासाठी प्रेस केलेला की। विद्यार्थी मित्रांनो, बरेच जण विचारत आहेत की परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्ही कीस्ट्रोकचं किती टार्गेट ठेवावं। तर मित्रांनो, तुमचा जो पॅसेज असणार आहे त्याचा क्रायटेरिया तुमचा 400 शब्दांचा दिलेला आहे। तर 400 शब्दांमध्ये किती कीस्ट्रोक येतात ते मागचे जे आतापर्यंतचे झालेले पॅसेजेस आहेत, ते पॅसेजेसचा थोडक्यात अभ्यास करून माझा असा अंदाज आहे, म्हणजे साधारणतः 400 शब्दांच्या पॅसेजमध्ये साधारणतः 2000 ते 2200 कीस्ट्रोक येऊ शकतात। आता ते डिपेंड करतात त्या येणाऱ्या पॅसेजमधील शब्दांवर। जसं की 400 शब्द म्हणजे जसं की आता मी तुम्हाला ह्या उदाहरणामध्ये ज्युरिस्डिक्शन शब्द दिला होता, ह्या पद्धतीचे लांबलचक जर शब्द आलेत 400 शब्द, तर त्याच्यामध्ये कीस्ट्रोकची संख्या ही भरपूर असणार आहे। आणि लॉ आणि जज ह्या टाईपचे जर शब्द आले छोटे छोटे, तर त्याच्यामध्ये कीस्ट्रोकची संख्या ही कमी असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत प्रत्येक तुम्हाला परीक्षेसाठी येणारा पॅसेज हा थोडा संतुलितच असतो, म्हणजे त्याच्यामध्ये मोठे शब्द प्लस लहान शब्द याचं संतुलन असते। म्हणून तुम्ही तुमची तयारी करत असताना 2200 कीस्ट्रोकची तयारी ठेवा आणि 400 प्लस शब्दांची तयारी ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सराव करत असताना थोडे कठीण न्यायालयीन शब्दांचा सराव करा। जर तुम्हाला अशा शब्दांचा मोफत सराव करायचा असेल तर इथे तुम्हाला मी सुचवू शकतो, तुम्ही गुगल क्रोमवर typingpracticehub.com असे टाईप करा। त्यानंतर त्या वेब ॲप्लिकेशनवर गेल्यानंतर गेट स्टार्टेड किंवा साइन इनवर क्लिक करा। त्यानंतर इंग्लिश टायपिंग, त्याच्यानंतर इंग्लिश लेसन चूज करा आणि इंग्लिश लेसनमध्ये तुम्हाला डेली टायपिंग प्रॅक्टिस म्हणून एक नवीन टायपिंग मटेरियल सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करून अशा कठीण शब्दांचा सराव करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अशा शब्दांचा सराव करायचा असेल, तो सुद्धा मोफतमध्ये, तर तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरा मुद्दा क्लिअर करूया, तो म्हणजे कीबोर्डचा। कीबोर्ड बाबतीत मी याआधी MPSC स्किल टेस्टसाठी डिटेल व्हिडिओ दिलेला आहे, तसेच तो व्हिडिओ बघा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर द स्टडीरा या टेलिग्राम चॅनलवर कीबोर्ड बाबत एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, ती पोस्ट एकदा वाचून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, क्रमांक 3चा आता मुद्दा आपला तो म्हणजे एंटर किंवा टॅब बटनाबद्दल। एंटर किंवा टॅब बटन, आता बरेच विद्यार्थी मित्र विचारत आहेत की प्रत्येक ओळ संपल्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं का? तर नाही, त्याची काही आवश्यकता नाही। तुम्हाला पॅसेज टाईप करत असताना जर का पॅरेग्राफ आला तरच तुम्हाला पुढच्या ओळीवर येण्यासाठी तिथे एंटर बटन दाबावं लागेल आणि पॅरेग्राफची सुरुवात करताना एक टॅब की प्रेस करावी लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तर जर
परीक्षेमध्ये ह्या पद्धतीचा पॅसेज आला तरच ह्या गोष्टी करायच्या आहेत. जर तुम्हाला सलग पॅसेज आलेला असेल तर तुम्हाला अजिबात एंटर आणि टॅब बटन प्रेस करण्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही सराव कशा पद्धतीने करणार? सराव करत असताना दोन्ही पद्धतीने सराव सुरू ठेवा. एक तर सलग पॅसेजचा सराव, तसेच पॅसेजमध्ये एक किंवा दोन पॅरेग्राफ आले तर त्याचा सुद्धा सराव तुम्ही करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दोन्ही पद्धतीचा सराव सुरू ठेवा. एक म्हणजे सलग पॅसेजचा, तसेच पॅसेजमध्ये येणाऱ्या पॅरेग्राफचा. दोन्ही पद्धतीने तुम्ही सराव करा. जर तुम्हाला सलग पॅसेजचा सराव तसेच पॅसेजमध्ये येणाऱ्या छोट्या पॅरेग्राफचा सराव ह्या दोन्ही पद्धतीचा सराव करायचा असल्यास तुम्ही परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार 201 ते 300 पर्यंतच्या पॅसेजची रचना टायपिंग प्रॅक्टिस हब या वेब ॲप्लिकेशनवर दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर एक तर प्लेन स्पीड पॅटर्न दिलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही टॅब किंवा एंटर बटन दाबायचा नाही, तर सलग मजकूर टाईप करायचा आहे. त्याच्यामुळे तुमची टायपिंगची स्पीड नक्कीच वाढेल, म्हणजे सलग पॅसेजचा सराव करायचा आहे. तसेच टॅब फोकस पॅटर्न सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर प्रत्येक पॅसेजमध्ये पॅसेजची सुरुवातीलाच एक टॅब बटन वापरले जाईल. पॅरेग्राफ फॉर्मॅटिंगचा सराव करण्यासाठी उत्तम आहे. तसेच ॲडव्हान्स कॉम्बो पॅटर्न, म्हणजे यामध्ये तुम्हाला एक टॅब आणि एक एंटर की अशा दोन्ही कीजचा समावेश आहे. यामुळे कीबोर्डवरील तुमची पकड अधिक मजबूत होईल. तर ह्याची रचना कशी दिलेली आहे 201 ते 300 नंबरच्या पॅसेजमध्ये, तर 201 नंबरचा पॅसेज हा एकदम प्लेन पॅसेज असेल. 202 मध्ये तुम्हाला असा पॅसेज असेल की त्याच्यामध्ये एक टॅब कीचा तुम्हाला वापर करावा लागेल, आणि 203 नंबरचा पॅसेज असा असेल की त्याच्यामध्ये तुम्हाला टॅब की सोबतच एका एंटर कीचा सुद्धा वापर करावा लागेल. थोडक्यात काय तर हा एक असा पॅटर्न आहे की 201, 202, 203 प्लेन पॅसेज, टॅब की आणि टॅब प्लस एंटर की ह्या पद्धतीने तुम्हाला सराव करावा लागेल. तर ही सुविधा टायपिंग प्रॅक्टिस हब या वेब ॲप्लिकेशनवर दिलेली आहे. तुम्ही याचा वापर करू शकता तुमच्या सरावासाठी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नंतरचा मुद्दा बघूया, तो म्हणजे तुमचे मिस्टेक कशा काउंट होतात, तुमच्या चुका. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक शब्द आहे, उदाहरणादाखल ॲस्पायरंट हा शब्द आहे. तर ॲस्पायरंट शब्द टाईप करत असताना तुम्ही याच्यामधील एच्या जागी ई प्रेस केला तर बघा तुमचं एक अक्षर चुकलं, तुमची एक चूक काउंट होईल. आता ॲस्पायरंट हा शब्द टाईप करत असताना तुमचा ASPIRENT असं प्रेस न करता तुम्ही ASPERENT असं प्रेस केलं तर तुमचे दोन अक्षर चुकले तरी सुद्धा तुमचा एकच शब्द चुकलेला आहे. तसेच तुम्ही परत ASPIRENT ॲस्पायरंट असं न टाईप करत असताना तुम्ही एकूण 3 अक्षर त्याच्यामध्ये चुकवले. समजा ASPEREND टाईप केलं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे 3 अक्षर चुकले तरी सुद्धा तुमची एकच चूक ग्राह्य धरले जाणार आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनात संभ्रम होता की सर एका शब्दामध्ये जर 2-3 अक्षर चुकले तर मग त्या चुका कशा काउंट होतील, तर ती एकच चूक. एका शब्दामध्ये तुम्ही एक चूक करा की 10 चूक करा, तुमची एकच चूक काउंट केल्या जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता छोटे शब्द असले तर काही हरकत नाही, परंतु जर मोठे शब्द असले तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर का तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये बॅकस्पेस ऑफ असला आणि तुम्ही शब्द टाईप करत आहात, समजा मयूर टाईप करत आहे, तुम्ही MAYU च्या जागी MAYA टाईप केलं आणि तिथे तुमच्या लक्षात आलं की आपला शब्द चुकलेला आहे, तर तुम्ही MAYUR न टाईप करत असताना पुढचा अक्षर टाईप न करता तुम्ही तो शब्द तिथेच सोडून त्यानंतरचा क्रमाने येणारा शब्द योग्यपणे टाईप करा आणि तुमची जी टायपिंग आहे ती टू बी कंटिन्यू करा. थोडक्यात म्हणायचं काय, हा मयूर हा शब्द खूप छोटा आहे, पण जर का तुम्हाला ज्युरिस्डिक्शन सारखा शब्द आला आणि तुमचा JURU च्या जागी JURI चुकलं तर तिथेच तुमच्या लक्षात आलं ना, तर पुढचा जो एवढा मोठा शब्द आहे त्याच्यामधील जे राहिलेले अक्षरं आहेत ते टाईप करण्यात वेळ न घालवता तुम्ही पुढचा शब्द टाईप करा, जेणेकरून तुमची टायपिंग स्पीड मेंटेन राहील. हे केव्हा जर परीक्षेत बॅकस्पेस ऑफ असला तर. जर समजा यावेळी जर काही रचनात्मक बदल झाले जर बॅकस्पेस ऑन असला तर मग काय प्रॉब्लेमच नाही या गोष्टीसाठी. पण जर बॅकस्पेस ऑफ असला तर तुम्ही ह्या पद्धतीने टायपिंग करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ज्या येणाऱ्या परीक्षेसाठी आहेत त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आता विद्यार्थी मित्रांनो, बरेच जण विचारत आहेत की बा टायपिंगसाठी कुठलं वेब ॲप्लिकेशन वापरायचं,
तर तुम्ही अजूनही या संभ्रमात असाल तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही टायपिंग प्रॅक्टिस हब हे वेब ॲप्लिकेशन वापरू शकता. तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश केलेला आहे आणि वापरण्यासाठी सुटसुटीत आणि त्याची किंमतसुद्धा खूप माफक दरामध्ये ते वेब ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. त्या वेब ॲप्लिकेशनची लिंक आपण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर कोणाला ते वापरायचं असेल तर तुम्ही तिथे क्लिक करून जाऊ शकता किंवा typingpracticehub.com एवढं जरी टाकलं गुगलला तरी ते वेब ॲप्लिकेशन येऊन जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे जर काही अपडेट लागल्या तर आपल्या द स्टडी या टेलिग्राम चॅनलवर मी अपडेट देण्याचा प्रयत्न करतच आहे वारंवार. तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.